आणि याचा आपल्या तालुक्यातला नागरिक म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे। काकडे साहेबांचं नाव घेतल्यानंतर जो आपण जल्लोष केलात त्याच जल्लोषात मी निमंत्रित करतो सन्माननीय हर्षदादाई काकडे यांना, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आज आपल्या खासदारकीच्या निवडणुकीच्या संदर्भात आमदार संग्रामबाई जगताप यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आदरणीय पितृतुल्य पवार साहेब, त्यांच्या समवेत आलेले की ज्यांचे आणि आमचे एक जुनं नातं आहे ते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, आपल्या भागातील माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर पाटील घुले, माननीय अभंग साहेब, माझ्या जिल्हा परिषदेतील सहकारी आदरणीय फाळके तात्या, राजश्रीताई घुले, व्यासपीठावर उपस्थित असलेले की ज्यांनी मला महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पदाची धुरा सोपवली ते आदरणीय प्रताप काका ढाकणे, जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव काकडे, उपस्थित माझे सर्वच बांधव आणि भगिनींनो, खरं तर आज पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आले। गेले 25 वर्ष साहेब आम्ही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलं। जेव्हा शेवगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काहीही नव्हतं त्यावेळेस याच ठिकाणी याच मंचावर आदरणीय कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांनी मला जनशक्ती विकास आघाडीच्या पाठिंबा दिला, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा दिला आणि जिल्हा परिषदेमध्ये 1997 साली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं खातं मी या ठिकाणी खोललं। 25 वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले। खरं तर 3 वेळा आमदारकीसाठी आम्हाला डावलण्यात आलं। एकदा राष्ट्रवादीमधून विठ्ठलराव लंगे भारतीय जनता पार्टीत आले तेव्हाही मला थांबवलं गेलं। दुसऱ्यांदा आमदार प्रताप काका ढाकणे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तेव्हा सुद्धा काका मला थांबवण्यात आलं आणि मागच्या वेळेस तर कहरच झाला। कहर एवढा की एबी फॉर्मवर रात्री 8:30 वाजता आमची सही झाली। आम्हाला सभा घेण्यास बोलवलं, घेण्याचं सांगितलं। 10-15 हजार लोक यांच्या समवेत आम्ही सभा चालू केली आणि अक्षरशः भर मांडवामध्ये कपडे काढावेत तशी आमची इज्जत या भारतीय जनता पार्टीने काढली। आणि म्हणून जरी आम्हाला त्यावेळेस पक्षाने 15 मिनिटं आधी तिकीट नाकारलं तरी सुद्धा काकडे साहेबांनी निर्णय घेतला की आपण आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलो, घुले बंधूंच्या विरोधात राहिलो, आता आपल्याला पक्ष बदलायचा नाही, मोनिका राजेचा प्रचार करायचा। आम्ही आमचं सगळं दुःख लपवून आमच्या जवळ ठेवून आम्ही मोनिका राजेचा प्रचार केला आणि मी ज्या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलेली होते त्या वरूर जिल्हा परिषद गटामध्ये सर्वाधिक मताधिक्य मोनिका राजे यांना दिलं। त्याची परतफेड मात्र त्यांनी फार चांगल्या प्रकारे केली। आमदारकीनंतर जिल्हा परिषद आली। आमदारकीच्या वेळेस फक्त एकच शब्द आम्ही राजू राजांकडून घेतला होता की आम्हाला आमदारकी करायची ती या भागातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी, त्यांच्या शेतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी। आणि म्हणून या ठिकाणी गेले 78 सालापूर्वी कैलासवासी कॉम्रेड आबासाहेब काकडेंनी जी चळवळ उभी केलेली होती ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर 2ची, त्या टप्पा नंबर 2चं काम आपण आपल्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करावं की जेणेकरून काकडे साहेबांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल। कारण त्यांचंही जे आमदार होण्याचं स्वप्न होतं ते 700 मताने अपुरं राहिलं आणि म्हणून जे राजकारण करायचं होतं
जी आमदारकी करायची होती ती फक्त शेवगाव तालुक्यातल्या लोकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी, परंतु तो दिलेला शब्द सुद्धा आमदार राजाळेंनी पाळला नाही आणि म्हणून उतराई म्हणून जिल्हा परिषदेचं तिकीट सुद्धा त्यांनी नाकारलं. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं की आपण आमचं विधानसभेचं तिकीट नेलं, पण आमच्या जिल्हा परिषदेचं काय? ते म्हणाले जिल्हा परिषद काय सोपी आहे. मी आत्ता फोन करतो, राजांना फोन लावला, राम शिंदेंना फोन लावला की आपण शिवाजीराव काकडेंवर अन्याय केलेला आहे, त्यांचा विधानसभेचं तिकीट नेलंय आणि आता त्यांचं जिल्हा परिषदेचं तिकीट त्यांना देऊन टाका. पण नाही, त्यांनी ते मानलं नाही आणि त्याच ठिकाणी फडणवीसांना सांगून आलो की भारतीय जनता पार्टीचं तिकीट जिल्हा परिषदेचं मला मिळालं तरच या ठिकाणी कमळाची पाकळी फुलेल, अन्यथा कमळाची पाकळी शेवगाव तालुक्यामध्ये मुळीच फुटणार नाही. आणि सर्वसामान्य जनतेने मला साथ दिली आणि या ठिकाणी एकही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आला नाही. साहेब, आजपर्यंत 25 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना कोणत्याही पुढाऱ्यांचा आमच्या डोक्यावर हात नाही. आम्ही उभयता सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये राहतो, त्यांच्या प्रश्नावर राहतो, त्यांच्या विचारावर राहतो आणि म्हणून सर्वसामान्य जनता आम्हाला 4 वेळेस वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या गटामधून निवडून देत आलेली आहे. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे लोक आमच्याकडे आले की यावेळेस खासदारकीसाठी तुम्ही आम्हाला मदत करा, म्हटलं कोणत्या मुद्द्यावर करायची? म्हणे काही नाही, तुम्ही या, आपण पुढे बघू. पण नाही, आम्ही ठरवलं. आजपर्यंत 3 वेळा दिलीप गांधींना आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, 3 वेळा दिलीप गांधींना खासदार केलं होतं आणि आता यावेळेस बिनशर्त जायचं नाही. आणि म्हणून आज पवार साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांना खासदारकीसाठी दिल्लीत पाठवायचंय ही एक प्रतिज्ञा घेऊन आज या ठिकाणी जनशक्ती विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांसह मी आमदार संग्राम भैया जगतापांना पूर्णपणे पाठिंबा देते. आणि भैया, तुम्ही निवडून आल्यानंतर याच ठिकाणी आपण पुन्हा एकदा सभा घेणार आहोत आणि त्यावेळेस माझं उरलेलं जे संभाषण आहे ते मी तुमच्या समोर मांडेन. आज या ठिकाणी पवार साहेबांनी जो शब्द दिला त्या शब्दावर विश्वास ठेवते आणि आपण सर्वांनी माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.